व्यवहार प्रपंच करता करता चालता चालता देखील आपण पुण्य कमवू शकतो. मग पुण्य प्राप्तीचं साधं उदाहरण तुम्हाला सांगते. जर आपण रस्त्याने चालत असू आणि आपल्या समोर एखादा भयानक ऍक्सिडेंट झाला, तो माणूस रक्ताच्या थरोळ्यामध्ये भिजत आहे आणि तिथं जाऊन जर आपण त्याचे फोटो काढत असू, व्हिडिओ काढत असू, तर याच्यासारखं पाप दुसरं कोणतं नाही. परंतु त्याच ठिकाणी जाऊन त्या माणसाला उचललं, आपल्या गाडीमध्ये टाकलं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि योगायोगाने जर त्याचे प्राण वाचले, तर याच्यासारखं पुण्य दुसरं कोणतं नाही. म्हणजे आपण चालता चालता देखील पुण्य कमवू शकतो. पुण्य कमवायचे साधन म्हणजे एखादा संकटात असेल तर त्याला मदत करणं, एखादा दुःखी असेल तर त्याच्या जाऊन आनंदाचं कारण बना, यातून सुद्धा पुण्याची प्राप्ती होते. परंतु विनाकारण जर एखाद्याला त्रास दिला, दुःख दिलं, तर यातून निश्चितपणे पापाची उत्पत्ती त्या ठिकाणी होत असते. म्हणून जन्माला आल्याच्या नंतर कधीच कोणाला त्रास द्यायचा नाही, दुःख द्यायचं नाही.